शिवसेना भाजप युतीच्या 9 आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ शिवसेना भाजप युती पुणेच्या वतीने अलका टॉकीज येथील टिळक चौकात निदर्शने करण्यात आली। विकासाची गंगा सत्ताधाऱ्यांना, निलंबनाची शिक्षा विरोधकांना, नहीं चलेगी, टगेगिरी नहीं चलेगी, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या टॅगा सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी हा परिसर दणाणून सोडला। शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे आणि भाजपचे खासदार प्रवक्ते प्रकाश जावडेकर, आमदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली। या प्रसंगी आमदार चंद्रकांत मोकाटे, भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, शिवसेनेचे शहर प्रमुख नाना वाडेकर, गटनेते श्याम देशपांडे, भाजपच्या गटनेत्या मुक्ता टिळक, शिवसेनेचे शहर उपप्रमुख प्रशांत बदे, राजेंद्र शिंदे, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस रघुनाथ कुचिक, भाजपचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्यासह शिवसेना भाजप युतीचे नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी बोलताना डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या, आमदारांचे निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार राहणार आहे। सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनाच निधी वाटप करण्याची चुकीची पद्धत या सरकारने आणली आहे। संजय गांधी योजनेवरून युतीचे आमदार घोषणा देत होते। सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही, त्याबद्दल मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत। आमदार बापट म्हणाले, राज्याचा अर्थसंकल्प हा राष्ट्रवादीचा अर्थसंकल्प ठरला आहे। अंदाजपत्रकासाठीचा पैसा बारामतीहून आणला नाही तर तो जनतेच्या खिशातील पैसा आहे। वेळ प्रसंगी पुणे बंद करू। राज्यातील सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार पक्षनिहाय बजेटचे वाटप करत आहे। सहकार असंवेदनशील आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे काहीही चालत नाही, त्यामुळे आता खरा लढा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध आहे। मोहालीत होणाऱ्या क्रिकेट मॅचसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना निमंत्रण दिले आहे, पण महाराष्ट्रात सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष विरोधकांशी चर्चा करायलाही तयार नाहीत, अशी टीका भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी केली। शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या 9 आमदारांचं निलंबन अत्यंत अन्यायकारी पद्धतीने विधानसभेमध्ये करण्यात आलं आणि त्याच्यामुळे विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणी आम्ही कामकाजावरती बहिष्कार टाकलेला आहे। त्याचसोबत पुणे शहरामध्ये आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही निदर्शनांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही निदर्शनं आम्ही आयोजित केलेली आहेत आणि आमची अशी मागणी आहे की एकतर आमदारांना जो निधी मिळतो तो निधी देत असताना फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये निधी वाटप करायची एक अतिशय चुकीची पद्धत गेल्या 3-4 वर्षापासून त्यांनी अंमलात आणलेली आहे, जेणेकरून सामान्य लोकांच्या मध्ये असा गैरसमज व्हावा की त्यांच्या भागात विकास व्हायचा असेल तर शिवसेना भाजपला निवडून दिलं तर कुठलाच फायदा होणार नाही, त्यांची कामं होणार नाहीत। आणि म्हणून यावेळेच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या वेळेला आमदारांनी घोषणा दिल्या तर त्या संजय गांधी निराधार योजना म्हणजे एक अतिशय गोरगरिबांसाठी असणारी योजना, त्या योजनेच्या संदर्भामध्ये त्या घोषणा होत्या। परंतु मला इथे स्पष्ट करायला पाहिजे की जनतेच्या समोर एक जे चित्र निर्माण केलं जात आहे की विरोधक गोंधळ घालतायत, परंतु मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत। त्याचसोबत वर्षानुवर्ष तीच उत्तरं दिली जातात, त्याच्यावर कारवाई होत नाही। शेतकरी पॅकेज असेल किंवा पुणे शहरातले वाहतुकीचे प्रश्न असतील त्याची अंमलबजावणी होत नाही। महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचाराच्या सातत्याने घटना घडत आहेत आणि या सगळ्याबद्दल सरकारच्या निष्क्रियतेच्या बद्दल परिणामकारक अशी उत्तरं आम्हाला मिळत नाही। हा संताप सगळ्या आमदारांच्याकडे होता, परंतु वेगवेगळ्या सगळ्या प्रथा आणि आतापर्यंत संकेत याच्या संदर्भामध्ये काय कारणामुळे विधानसभेने हा निर्णय घेतला हे भल्या राजकारणामधल्या पंडितांना अनाकलनीय आहे आणि त्याच्याचमुळे शिवसेना आणि भाजपच्या वतीने आज आम्ही पुणे शहरात त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये, काल लोणावळा, पुरंदर आणि इतर पुणे जिल्ह्याच्या भागामध्ये तसंच ठाण्यामध्ये अशा पद्धतीने आम्ही निदर्शनं ठेवलेली आहेत। शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे तसंच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमदारांचं निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत शिवसेना आणि भाजपची ही आंदोलनं चालूच राहणार आहेत। असं आहे, अजित पवार हे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत आणि राज्यामध्ये जे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांएवढीच निम्मी जबाबदारी स्वतः उपमुख्यमंत्र्यांची आहे आणि विधानसभेमध्ये जे निर्णय घेतले जातात ते निर्णय मला स्वतःला माहितीच नाहीत। त्यांना जर का ते निलंबन योग्य वाटलं नव्हतं तर त्यांनी विधानसभेमध्ये
तसं मत जर का अध्यक्षांकडे आणि गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये स्वतः येऊन मांडलं असतं आणि सोमवारी सुद्धा त्यांनी येऊन ते मत जर का मांडलं तर मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसची जर का तसं मत नसेल तर काँग्रेसच्या तर काही प्रतिनिधींनी याच्यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की हे निलंबन अन्यायकारक आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि गटनेते यांच्याकडे हा माझा स्वतःचा निर्णय नाहीये आणि हे निलंबन रद्द करावं अशा पद्धतीने भूमिका मांडणं गरजेचं आहे. काही वेळेला जर का त्यांनी संदिग्धता ठेवली आणि बोललेच नाहीत तर मग या प्रश्नाच्या पाठीमागे ते सूत्रधार आहेत का काय अशी शंका निर्माण होते.